राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी गुरु ही कोणी व्यक्ती नसून भगवा झेंडा आहे आणि ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे दुसरे तिसरे कोणी नसून संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार होते। 1928 साली गुरुपौर्णिमेला डॉक्टर हेडगेवार यांनी एक असा निर्णय घेतला ज्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरा कायमच्या बदलल्या। 1928 साली जेव्हा संघाची स्थापना होऊन केवळ 3 वर्षे झाली होती तेव्हा ही संघटना लहान होती, परंतु स्वयंसेवकांमध्ये शिस्त, समर्पण आणि राष्ट्रसेवेची तीव्र भावना होती। त्याच वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदाच गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा निर्णय घेतला। परिणामी सर्व स्वयंसेवकांना साहजिकच उत्सुकता होती की संघाच्या गुरुस्थानी कोण असेल? डॉक्टर स्वतःच गुरु असतील का? कारण स्पष्ट होते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे संस्थापक होते आणि प्रत्येक जण त्यांचा आदर करत असे। पण डॉक्टर हेडगेवार यांनी गुरुपौर्णिमेच्या 1 दिवस आधी सर्व स्वयंसेवकांना दुसऱ्या दिवशी शाखेत फक्त फुले घेऊन येण्यास सांगितले। दुसऱ्या दिवशी शाखेचा गुरुवंदनाचा कार्यक्रम सुरू झाला। सर्व स्वयंसेवक हातात फुले घेऊन रांगेत उभे राहिले। मग डॉक्टर पुढे आले आणि त्यांनी समोर भगवा ध्वज ठेवला। त्यानंतर त्यांनी स्वयंसेवकांना पुढे येऊन ध्वजाला वंदन करण्यास आणि आपली फुले आणि गुरुदक्षिणा अर्पण करण्यास सांगितले। त्यानंतर हेडगेवार यांनी स्पष्ट केले की संघ कोणत्याही व्यक्तीला आपला गुरु म्हणून स्वीकारणार नाही। एखादी व्यक्ती कितीही महान असली तरी ती परिपूर्ण नसते। प्रत्येक व्यक्तीला मर्यादा असतात आणि कोणीही कायमचे चिरंतन नसते, परंतु तत्वे आणि आदर्श कायम टिकतात। म्हणूनच संघाचा गुरु नेहमीच कोणतीही व्यक्ती नसून भगवा ध्वज असेल। डॉक्टर हेडगेवार म्हणाले की भगवा ध्वज त्याग, तपश्चर्या, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे। जेव्हा आपण हा ध्वज पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या देशाचा इतिहास, आपली संस्कृती आणि राष्ट्र व धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान संत आणि वीरांची आठवण येते। त्या दिवशी स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजासमोर आदराने नतमस्तक होऊन गुरुदक्षिणा अर्पण केली। एकूण अंदाजे 84 रुपये आणि काही आणे जमा झाले। काहींनी 1 रुपया, काहींनी आणे, तर काही स्वयंसेवकांनी अर्धा पैसाही दिला। ही रक्कम जरी कमी असली तरी त्या दिवशीचा हा निर्णय खूप मोठा आणि महत्त्वाचा ठरला। त्या दिवशी डॉक्टर हेडगेवार यांनी संघात एका अशा परंपरेचा पाया घातला जी तेव्हापासून आजतागायत दरवर्षी पाळली जाते। भारतीय परंपरेत गुरूंना देवासमान मानले जाते आणि त्याच भावनेने स्वयंसेवक आपल्या गुरूंना वंदन करून म्हणतात, हे परमपवित्र भगव्या ध्वजा, आम्ही तुला 100 वेळा वंदन करतो। तूच तो प्रकाश आहेस जो त्याग, तपश्चर्या आणि बलिदानाचा मार्ग उज्ज्वल करतो।